नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील तासिकेमध्ये आपण जे काय असणारे शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याविषयी काय केलेले आहे, माहिती अभ्यासलेली आहे। आणि त्यामध्ये आपण जे काही असणार आपलं कार्य म्हणजेच आपण या आपल्या मराठी विषयामध्ये आपल्याला अनेक प्रकारचं काय असतात, तर त्या ठिकाणी जे काही कौशल्य ते म्हणजे श्रवण, भाषण, वाचन, लेखन म्हणजे या कौशल्य आपल्याला मराठी विषयामध्ये अवगत करून घेणं आवश्यक असतं। म्हणजे आपल्याला आपल्या कानानं म्हणजे श्रवण म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे ऐकता येणं, बोलता येणं म्हणजे श्रवण, भाषण, लेखन आणि वाचन। म्हणजे आपल्याला श्रवण करता आलं पाहिजे, वाचन करता आलं पाहिजे, लेखन करता आलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे। भाषण म्हणजे काय, तर व्यवस्थितपणे बोलता आलं पाहिजे। त्यामधील आपल्याला लेखन हा प्रकार जो आहे, तर हा प्रकारही त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण त्या तितकाच आहे। म्हणजे आज आपण जे काही असणारा लेखनातील असणाऱ्या जे काही सामान्य चुका आहेत, म्हणजे लेखनातील जे काही आपल्याकडून शुद्ध लेखनामध्ये होणारे जे काही चुका आहेत, तर त्या शुद्ध लेखनामधील होणाऱ्या चुकांविषयी आपल्याला आज काय करायचे आहे, त्याचे असणारे जे काही नियम आहेत, काही नियम आहेत शुद्ध लेखनाचे, ते शुद्ध लेखनाचे नियम आपल्याला लक्षामध्ये आले तर आपल्याला कुठल्याही प्रकारची काय होत नाही, अडचण येत नाही। कारण आपण जेही आपल्याला कुणी त्या ठिकाणी तोंडी सांगत असेल की लिहा, तर आपल्याला त्यावेळेस त्या ठिकाणी लक्षात येते की अरे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार आपल्याला हे अक्षर असं लिहायला पाहिजे, ही वेलांटी इथं द्यायला पाहिजे होती, पहिली वेलांटी इथं पाहिजे, दुसरी वेलांटी पाहिजे। म्हणजे ऱ्हस्व दीर्घाच्या चुका सुद्धा आपल्याकडून त्या ठिकाणी होत नाहीत। म्हणून आपल्याला शुद्ध लेखनाचे काही नियम माहिती करून घेणं आवश्यक आहे। मग आज आपण शुद्ध लेखनाचे काही नियम अभ्यासणार आहोत। म्हणजे शुद्ध लेखनाचे काही नियम हे आपल्याला त्या ठिकाणी काय माहित असणं गरजेचं आहे। म्हणजेच जे काही असणार शुद्ध लेखनाचे जे काही नियम आहेत, तर हे शुद्ध लेखनाचे नियम हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती करून घेणं आवश्यक आहे। त्यामध्ये पहिला नियम म्हणजे काय, एक अक्षरी शब्द नेहमी कसा असतो, दीर्घ असतो। म्हणजे कोणताही एक अक्षरी शब्द जर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आला की अरे हा शब्द एक अक्षरी, मग एक अक्षरी शब्दाला त्या ठिकाणी वेलांटी असेल किंवा उकार असेल, तर हा उकार वेलांटी जी काही असेल तर ते नेहमी त्या ठिकाणी आपण काय करायचंय, दीर्घ द्यायचे। म्हणजे पहिला नियम आपण लक्षात ठेवायचा की जे काही अक्षर एक अक्षर असेल म्हणजे कोणताही असेल, तर एक अक्षरी शब्दाला नेहमी त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, तर वेलांटी उकार जे काही असेल तर ते त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, दीर्घ दिलं पाहिजे। म्हणजे दुसरी वेलांटी दिली पाहिजे, दुसराच उकार त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, दिला पाहिजे। म्हणजे एक अक्षरी शब्दाला लक्षात काय ठेवायचंय, एक अक्षरी शब्दाला नेहमी त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, दीर्घच वेलांटी दिली पाहिजे, दीर्घच उकार म्हणजे जे काही असेल तर ते म्हणजे एक अक्षरी शब्द नेहमी दीर्घ असतो। लिहून घ्या। म्हणजेच एक अक्षरी शब्द हा नेहमी काय असतो, दीर्घ असतो। जशा पद्धतीने आपण काय पाहतो, मी शब्द पाहिले की मी शब्दाला आपण या ठिकाणी अशी वेलांटी लावली तरी आपल्याला पाहावयाची व्यवस्थित वाटते का, नाहीये। म्हणजे आपण लक्षात काय ठेवायचंय की एक अक्षरी शब्द तो नेहमी कसा असणार आहे, तर दीर्घच असणार आहे। जशा पद्धतीनं तू किंवा आपण स्त्री शब्द पाहतो, स्त्री
स्त्री शब्दाला आपण जर समजा इकडून पहिली वेलांटी लावली, कोणती पहिली वेलांटी जर लावली तर त्या ठिकाणी पहिली वेलांटी कशी दिसते पहा. दिसण्यासाठी आपल्याला व्यवस्थित दिसतं का? नाहीये. म्हणजे आपल्याला दिसण्यासाठी काय झालं पाहिजे, व्यवस्थित वाटलं पाहिजे. आणि शुद्ध लेखनाच्या नियमानुसार हे काय दिसतं ते मग आपण ते शुद्ध लेखनाचा नियम लक्षात घेतला तर ते आपल्याला व्यवस्थितपणे दिसेल. म्हणजे एक अक्षरी शब्द नेहमी कसा असतो, दीर्घच असतो. दुसरा नियम म्हणजेच आपण कोणताही शब्द पाहिला तर शब्दातील पहिले अक्षर जर त्या ठिकाणी ऱ्हस्व असेल तर शेवटचे अक्षर त्यामध्ये काय असते, दीर्घच असते. म्हणजेच त्या ठिकाणी काय असतं की पहिला शब्द जर आपण पाहिला की पहिल्या शब्दामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं की एक शब्द कोणताही घ्या, त्यामधील आपल्याला त्या शब्दामधील पहिलं अक्षर जर आपल्याला ऱ्हस्व दिलेलं असेल तर शेवटचं अक्षर हे त्या ठिकाणी दीर्घच येणार. पहिलं अक्षर ऱ्हस्व तर शेवटचं अक्षर दीर्घ येणार. म्हणून पहिलं अक्षर आपण लक्षात ठेवायचं की पहिलं अक्षर त्या शब्दामध्ये कसं आहे, पहिलं अक्षर जर त्या शब्दामधील ऱ्हस्व असेल तर आपल्याला ते दुसरं काय करायचं आहे, दीर्घ. ऱ्हस्व म्हणजे काय, पहिलं. म्हणजेच पहिलं अक्षर जर असेल तर त्या ठिकाणी आपण मग त्याला काय म्हणतो, पहिली वेलांटी, पहिला उकार, मग त्या ठिकाणी ऱ्हस्व दीर्घ. म्हणजे पहिलं ऱ्हस्व असेल तर शेवटचं त्या ठिकाणी त्या शब्दामध्ये काय असणार आहे, दीर्घच असणार आहे. पहा उदाहरणार्थ आणि त्याचे आपण काय करू, नियम लिहून घेऊया. दुसरा, शब्दातील पहिले अक्षर ऱ्हस्व तर शेवटचे अक्षर दीर्घ असते. पहा उदाहरणार्थ, पेरू आणि दिवा. पहा आता याच्यामध्ये पहिलं अक्षर ऱ्हस्व आणि दुसरं अक्षर दीर्घ. आपण म्हणतात की या ठिकाणी पहिलं अक्षर जे आहे तर या पहिल्या अक्षरावर एकच मात्रा आहे, म्हणजे ते काय झालं, ऱ्हस्व झालं. आणि या ठिकाणी र ला दुसरा उकार आहे. म्हणजे जे काही हे र आहे तर या र ला नुसतं जर या पद्धतीने असतं तर तो पहिला उकार या ठिकाणी, आणि दुसरा उकार म्हणजे त्याला या पद्धतीने काय केलं जातं, इथं हे जे काही उकार काढण्याची पद्धती आहे ती, म्हणजे त्या ठिकाणी काय केले आहे, दीर्घ पद्धतीने हे काय केलेलं आहे, दुसरा उकार त्या ठिकाणी काय केला आहे, दिलेला आहे. दिवा या शब्दामध्ये काय आहे, पहिली वेलांटी आहे म्हणजेच ऱ्हस्व आहे, आणि शेवटचं अक्षर जे आहे तर हे शेवटचं अक्षर त्या ठिकाणी काय आहे, दीर्घ. म्हणजे त्याला त्या ठिकाणी काय केलं आहे, काना दिलाय. म्हणजे त्या ठिकाणी काय नुसतं दिवा ठेवलंय का, नाहीये. दिवा म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, पहिलं ऱ्हस्व तर शेवटचं त्या ठिकाणी दीर्घ असतं. त्यानंतर तिसरा असणारा जो काही नियम तो शुद्ध लेखनाचा तिसरा नियम म्हणजे काय, आकारांत शब्दातील शेवटून दुसरे अक्षर दीर्घ तर आकारांत नसलेल्या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर ऱ्हस्व असते. पहा म्हणजे आकारांत शब्दातील जे काही दुसरं अक्षर आहे, म्हणजेच आकारांत शब्दातून शेवटून दुसरे अक्षर दीर्घ तर आकारांत नसलेल्या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर ऱ्हस्व असते. म्हणजे आकारांत जे काही शब्द आहे तर त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी काना नाही आहे तर त्या काना नसणाऱ्या शब्दामध्ये शेवटून जर त्या ठिकाणी काना असेल तर त्या ठिकाणी ऱ्हस्व आणि दीर्घ दोन्ही पद्धतीने त्या ठिकाणी काय आहे, शब्द दिलेत. म्हणजेच आकारांत शब्दातील शेवटून दुसरे अक्षर ऱ्हस्व म्हणजे शेवटून दुसरे अक्षर दीर्घ तर आकारांत नसलेल्या म्हणजे त्या ठिकाणी काय की शेवटून जे काही दुसरं शब्द आहे
तर ते शब्द ऱ्हस्वच असते. म्हणजे आकारांत जे काही आहे तर आकारांत शब्द म्हणजेच आपण उदाहरण त्याचं पाहूया. अगोदर नियम लिहून घ्या. आकारांत शब्दातील शेवटून दुसरे अक्षर दीर्घ तर अकारांत नसलेल्या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर ह्रस्व असते. उदाहरणार्थ पहा. गरीब आणि गरिबी. म्हणजे आकारांत शब्दात शेवटचे दुसरे अक्षर ते काय आहे म्हणतात तर दीर्घ. म्हणजे त्या ठिकाणी दीर्घ असते. तर अकारांत नसलेल्या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर ऱ्हस्व असते. बरं, म्हणजे ग री बी म्हणजे शेवटून अक्षर जे आहे तर ते त्या ठिकाणी काय दीर्घ आणि ऱ्हस्व. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे की दोन्ही मध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की आकारांत म्हणजे त्या ठिकाणी आकारांत शब्दातील शेवटून दुसरे अक्षर दीर्घ तर आकारांत नसलेल्या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर ऱ्हस्व. म्हणजे त्या ठिकाणी इथं काय कानाही नाही मात्राही नाही. या ठिकाणी काय म्हणजे आकारांत नसलेल्या म्हणजे आकारांत नाही तर इथं वेलांटी दिलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी या दुसरून जे काही दुसरा म्हणजे शेवटून दुसरे अक्षर हे काय आलेले आहे ऱ्हस्व आलेले आहे. त्यानंतर चौथा नियम पहा. चौथा नियम जो आहे तर तो म्हणजेच गावाच्या नावातील जे काही शब्द म्हणजेच गावाच्या नावातील पूर हा जो काही शब्द आहे हा पूर हा शब्द काय तर नेहमी त्या ठिकाणी दीर्घच असतो. म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे की कोणतंही गावाचं नाव असेल मग त्या ठिकाणी आपण पंढरपूर कोल्हापूर सोलापूर या पद्धतीचे आपण त्या ठिकाणी काय करतो गावाचे नाव पाहतो. तर त्यामधील पूर हा जो काही शब्द आपण लिहितोय तर पूर हा शब्द नेहमी त्या ठिकाणी आपल्याला काय करावा लागतो दीर्घच लिहावा लागतो आणि तो दीर्घच असतो. म्हणजे गावाच्या नावातील जे काही पूर हा शब्द आहे तर हा पूर हा शब्द त्या ठिकाणी नेहमी आपण काय करायचा आहे दीर्घच लिहायचा आहे. नेहमी दीर्घ असतो. उदाहरणार्थ कोल्हापूर सोलापूर पंढरपूर म्हणजे अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत अशा प्रकारची जी काही गावाची नावं आहेत तर त्या अशा प्रकारच्या गावाच्या नावामध्ये नेहमी आपल्याला त्या ठिकाणी काय आहे जो काही पूर शब्द आहे
हा पुढ शब्द आपल्याला त्या ठिकाणी काय करावा लागतो तर दीर्घच लिहावा लागत असतो. लिहून घ्या सर्वांनी. झालं. पुढचा असणारा जो काही नियम आहे तो नियम आपण आता काय करूया पाहायला सुरुवात करूया. किती नियम आपण आतापर्यंत अभ्यासले 4. त्यानंतर पुढचा 5वा जो काही नियम आहे तो 5वा नियम आपल्याला काय करायचा आहे पाहायचा आहे. पहा 5वा नियम जो आहे तर तो 5वा नियम म्हणजे काय अनुसार देताना ज्या अक्षराचा उच्चार करताना नाकातून होतो किंवा नाकातून ज्याही अक्षरांचा उच्चार होतो त्यावर काय करायचं असतो आपण अनुस्वार द्यायचा असतो. म्हणजे अनुस्वार देताना ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून होतो त्यावर आपण अनुस्वार द्यावा. म्हणजे कोणत्याही आपल्याला ज्याही अक्षरांचा आपण अनुस्वार जे काय आहे तर हा अनुस्वार कुठे द्यायचा तर आपण अनुस्वार देताना ज्या अक्षरांचा उच्चार आपल्या नाकातून होतो म्हणजे त्या ठिकाणी त्या अक्षरावरच आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे अनुस्वार द्यायचा. म्हणजे अनुस्वार देताना आपल्याला लक्षात घ्यायचंय की कोणत्या अक्षराचा उच्चार नाकातून होतोय आपल्या ज्याही अक्षरांचा उच्चार आपल्या नाकातून होत असेल तर त्या अक्षरावर आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे अनुस्वार द्यायला पाहिजे. पहा अनुस्वार देताना ज्या अक्षराचा उच्चार नाकातून होतो त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा. पहा उदाहरणार्थ अंगण चिंच. अनुस्वार देताना ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून होतो त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ आपण अंगण चिंच या शब्दाचा उच्चार करून पहा म्हणजे या अक्षराचा उच्चार काय होतोय नाकातून निघाला जातोय. म्हणजे आपण जसं आहा जसं म्हणतो तसं काय वरती अनुस्वार द्यायचा. चिन म्हणजे पहिल्या अक्षरांचा जो उच्चार करताना आपल्या नाकावाटावर काय होतो त्याचा उच्चार निघाला जातो चिंच. म्हणून त्या ठिकाणी त्या अक्षरावरती आपण काय केला पाहिजे अनुस्वार दिला पाहिजे. त्यानंतर 6वा नियम पहा काही शब्द अर्थ उच्चार भावनेनुसार ऱ्हस्व व दीर्घ लिहितात. म्हणजे भावनेनुसार जशी भावना आपल्या मनातून व्यक्त होईल त्या भावनेनुसार काही शब्दांचे अर्थ उच्चारानुसार त्यांच्या भावनेनुसार ते शब्दांचं आपण त्या ठिकाणी ऱ्हस्व व दीर्घ लिहितो. म्हणजे जशी भावना व्यक्त होईल जसे उच्चार निघाले जातील जसा अर्थ त्याचा असेल. म्हणजे काही शब्द असे काही शब्द अर्थ उच्चार भावना यानुसार काय होतात ऱ्हस्व दीर्घ येतात किंवा ऱ्हस्व दीर्घ लिहितात. म्हणजे ज्या काही भावना आपण व्यक्त करतो त्या भावनेनुसार म्हणजे आपण जे काही पाहतो तर त्या पद्धतीनं म्हणजेच पहिलं अक्षर आपण काय केलं आहे याच्या अगोदरचा नियम आपण पाहिलेला तो म्हणजे काय पहिले अक्षर ऱ्हस्व तर शेवटचे अक्षर दीर्घ आपण म्हणतो. मग त्या ठिकाणी आपल्याला काही वेळेस जी काय आता हा 6व्या नंबरचा नियम तो नियम त्या ठिकाणी काय सांगतो की काही शब्द अर्थ उच्चार
भावनेनुसार त्या ठिकाणी काय होतात, ऱ्हस्व दीर्घ लिहितात. म्हणजे ऱ्हस्व दीर्घ लिहिण्यासाठी त्या ठिकाणी दुसऱ्या नंबरच्या पॉईंटनुसार आपण पाहिलं तर याच्यामध्ये काय होऊ शकतो, बदल होऊ शकतो. म्हणजे ते भावनेनुसार, अर्थानुसार आणि उच्चारानुसार त्या ठिकाणी काय होतात, बदलले जातात. काही शब्द अर्थ, उच्चार, भावनेनुसार ऱ्हस्व दीर्घ लिहितात. उदाहरणार्थ खूप, भीती. आपण दुसऱ्या मुद्द्यानुसार विचार केला तर त्या ठिकाणी पहिलं अक्षर जे होतं तर ते पहिलं अक्षर ऱ्हस्व, तर शेवटचं अक्षर त्या ठिकाणी आपल्याला दीर्घ पाहायला मिळतं. पण या ठिकाणी काय आहे, पहिलंच अक्षर दीर्घ आहे आणि शेवटचं अक्षर ऱ्हस्व. मग या ठिकाणी प्रत्येकानुसार ते बदलते. म्हणतात की अर्थ, उच्चार, भावनेनुसार हे बदलत जातात. भीतीमध्ये काय आलं आहे तर या ठिकाणी पहिलं म्हणजे ऱ्हस्व आणि दुसरं म्हणजे दोन्ही या ठिकाणी काय आले आहेत, दीर्घच आलेले. म्हणजे दोन्ही वेलांट कशा आहेत, दुसऱ्याच वेलांट या ठिकाणी काय झालेले आहेत, आलेले आहेत. म्हणून या पद्धतीचा म्हणजे भावनेनुसार त्या ठिकाणी काय होतात, ते शब्द बदलले जातात. त्यामुळे आपण 6वा नियम हा काय करायचा आहे, व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 7वा नियम जे काही हळूहळू, चुटू अशा शब्दातील दुसरे आणि चौथे अक्षर दीर्घच असते. म्हणजे हळूहळू, चुटू, पुटू जे काही हे शब्द आहेत तर हे शब्द त्या ठिकाणी काय असतात, त्यातील दुसरे आणि चौथे अक्षर हे नेहमी कसे असतात, दीर्घच असतात. म्हणजे त्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं की अशा प्रकारचे जर शब्द कोणते आले तर अशा प्रकारचे ते शब्द त्या ठिकाणी काय असणार आहे, दुसरा शब्द त्या ठिकाणी दुसरे आणि चौथा शब्द, दुसरा आणि चौथा अक्षर हे नेहमी त्या ठिकाणी काय असणार आहे, दीर्घच असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचे. हळू हळू, चुटू अशा शब्दातील दुसरे, चौथे अक्षर दीर्घ असते. पहा 8वा नियम, संस्कृत मधून आलेले शब्द जसेच्या तसे लिहावे. मग आता संस्कृत मधून आलेले जे काही आपल्याला शब्द आहेत तर ते संस्कृत मधील शब्दामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाहीये. ऱ्हस्व दीर्घ बदलायचं नाही, काहीच बदलायचं नाही. आहे ते ॲज इट इज आलेले शब्द जशाच तसे आपण उचलायचे आणि लिहायचे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय करायचं नाही, कुठल्याही पद्धतीचा बदल करायचा नाहीये. हा 8वा नियम आपल्याला त्या ठिकाणी शिकवतो की संस्कृत मधील जे काही आपल्याकडे शब्द येतात ते शब्द आपण जशाच तसे काय करावे, लिहावे.
पहा, पूजा, परीक्षा हे जे काही शब्द संस्कृत मधून आलेले आहेत ते जशाच तसेच काय करायचे आपण लिहायचे. म्हणजे अशा प्रकारच्या शब्दामध्ये आपण बदल कसल्याही पद्धतीचा करायचा नाहीये. म्हणजे जसे आलेले आहेत तसेच आपण आपल्यामध्ये काय करायचे लिहित चालायचे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कसल्याही पद्धतीचा काय करायचा नाही, थोडाफारही बदल करायचा नाही. म्हणजे संस्कृत मधून आलेले शब्द जशाच तसे आपण लिहायचे. ही 4 आपण नियम आणि अगोदरचे 4 म्हणजे असे शुद्ध लेखनाचे आपल्याला 8 नियम काय होतात हे पाहावयास मिळतात. हे 4 नियम आपण काय करा लिहून घ्या. झालं. पहा, आपण काय करूया, एक तक्ता वर्णाच्या क्रमानुसार चुकीचा उच्चार केल्यामुळे जे काही किंवा चुकीचं ऐकल्यामुळे म्हणजे जे काही वर्णाचा चुकीचा उच्चार करून त्या ठिकाणी योग्य कोणता शब्द लिहायला पाहिजे आणि अयोग्य कोणता, तर आपण एक तक्ता काय करूया त्याचा पाहूया. काय करा, एक अयोग्य आणि दुसरा योग्य असं काय करा, 2 तक्ते बनवा, कॉलम बनवा. म्हणजे रकाने. पहा, एक जसा आपण उच्चार काय करतो अशा त्याचा योग्य आपल्याला लिहायचं काय आहे अशा. म्हणजे शब्द लक्षात घ्या, पहा कसे लिहायचे. तर आपण उदाहरण जे काही आपला उच्चार आहे आणि त्या उच्चारानुसार आपण तसाच शब्द काय करतो लिहितो. म्हणजे तो चुकीचा शब्द आहे. पहा, जास्त जास्त. चौथा पहा, भूगोल आणि भूगोल दोन्ही शब्दामध्ये आपल्याला योग्य आणि अयोग्य कोणता आहे तर ते पाहावयास मिळतंय. पहा, सिंह आणि सिंह म्हणजे आपल्या उच्चारानुसार त्याच्यामध्ये काय होतं बदल होतोय. पहा, संसार शब्द कसा लिहितो आपण, संसार. आणि संसार. पहा, आपल्याला यामध्ये काय होतं, दोन्हीमध्ये असणारा जो काही बदल आहे तर तो दोन्हीमध्ये असणारा बदल आपल्याला काय होतोय पाहावयास मिळतोय. की जो काही दोन्ही मधील असणारा जो काही बदल आहे तर तो कोणत्या प्रकारचा बदल आहे पहा. आता आपण उच्चार करताना त्या पद्धतीने काय करतो त्याचा उच्चार करतो म्हणून आपल्याकडून चुका होत आहेत. तर त्यामध्ये चुका न होता आपण अशा म्हटलं की आपण काय करतो लिहिताना आपल्याला हे लक्षात येते, कारण आपला चुकीचा उच्चार किंवा आपल्याकडून ऐकण्यामध्ये चुकीच्या पद्धतीने आपल्याला लिहिण्याची पद्धती ही चुकीची आहे. म्हणजे आपण लिहिण्याची पद्धती ही व्यवस्थित आली पाहिजे. अशा तर अशा असं लिहायचं नाही, तर या पद्धतीने योग्य पद्धत आहे. उदाहरण आपण जे काय म्हणतो, आपण बोलताना लगेच उदाहरण म्हणतो. मग उदाहरण म्हटल्यामुळे आपण काय करतो या पद्धतीने लिहितो. तर त्या पद्धतीने उच्चार न करता आपण उदाहरण अशा पद्धतीचा काय करायचा आहे त्यामध्ये उच्चार करायचा आहे. आपण उच्चार करताना जास्त म्हणतो, जास्त जास्त नाही तर जास्त. मग जास्त म्हटलं की आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं भूगोल. मग आपण सरळ सरळ काय म्हणतो भूगोल. भूगोल म्हणजे दीर्घ, म्हणजे ज्याही शब्दांचा उच्चार काय होतो दीर्घ होतो तर त्याच्या ठिकाणी वेलांटी उकार जे काही असेल तर ते दीर्घच लिहायचं असतं. आपण भूगोल म्हणतो, पटकन म्हणतो भूगोल. भूगोल म्हटलं की पहिलेच उकार त्या ठिकाणी आपण लिहितो भूगोल. दुसरा उकार सिंह.
सिंह म्हटलं की हा चुकीचा, मग आपल्याला लगेच लक्षात येते की अरे सिंह म्हटलं की त्याच्यात काय काय कसं कसं लिहायचे. त्या ठिकाणी आपण सिंह, मग सिंह म्हटलं की त्या ठिकाणी आपण लिहिणार नाही, हे नाही म्हणजे लिहिण्याच्या या अयोग्य आणि योग्य पद्धत. संसार, मग संसार असं लिहितात संसार, म्हणजे आपण त्याच्या उच्चारानुसार आपण ते काय करायचं असतं, लिहायचं असतं. त्या उच्चार आपला चुकीचा आला तर आपण चुकीचं लिहिणारच आहे. म्हणजे अयोग्य पद्धत कोणती आणि योग्य पद्धत कोणती हे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार आपल्याला काय होतं, पाहावयास मिळतं. त्यांच्या वर्णाच्या चुकीच्या पद्धती म्हणजे उच्चारणानुसार त्या पद्धतीने लिहिण्यात येतं. म्हणून आपण व्यवस्थितपणे त्याचा असणारा जो काही उच्चार आहे हा उच्चार त्या ठिकाणी व्यवस्थितपणे करायचा. त्या पद्धतीने आपण आज या शुद्ध लेखनाचे नियम आणि त्याविषयी म्हणजे वर्णाचा चुकीच्या उच्चारामुळे जे काही लेखनात चुका होतात हे आपण काय केलं आहे, आज अभ्यासला आहे. तर हे आपण घरी जाऊन व्यवस्थितपणे पाहायचं. अशा प्रकारचे असणारे शब्द आपण सोडून पाहिजे की बरोबर म्हणजे शुद्ध लेखन लिहिताना कसे लिहायला पाहिजे. लिहून घेतलं आपण, लिहून घ्या आणि उद्या येताना आपल्या होमवर्क नोटबुक मध्ये आपण लिहून घेऊन यायचं आहे.